Hello dear students, today we are going to see the next part from this chapter, that is reactions of non-metallic oxides with bases. In the previous lecture we have seen that how acids reacts with metallic oxides. मेटॅलिक ऑक्साइड्स आणि ॲसिड ह्यांची रिॲक्शन आपण बघितलेली होती आणि त्याच्यावरती आपण काय बघितलेलं होतं की मेटॅलिक ऑक्साइड्स हे बेसिक नेचरचे असतात. आता त्याच्या अपोजिट असतात नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स की जे बेसेस बरोबर रिॲक्ट करतात आणि म्हणूनच नॉन मेटॅलिक ऑक्साइड्सना ॲसिडिक नेचरचे ऑक्साइड्स असं देखील म्हटलं जातं. बघा, मेटल ऑक्साइड्स जे असतात तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सांगते, मेटल्सचे ऑक्साइड्स हे बेसिक नेचरचे असतात, वेरॅज नॉन मेटॅलिक ऑक्साइड हे ॲसिडिक नेचरचे असतात. आलं लक्षात? आता ॲसिडिक नेचरचे का आहेत ते आपण बघूयात. त्याच्यासाठी काय रिझन आहे, कशा त्यांच्या रिॲक्शन्स होतात विथ बेसेस, तो पार्ट आपण बघूयात की जेणेकरून तुम्हाला ह्या रिॲक्शन्स देखील लक्षात ठेवता येतील. आणि येस, मी ह्याच्या देखील रिॲक्शन्स लक्षात कशा ठेवायच्या, त्या तयार कशा करायच्या, ह्याचे देखील काही आयडियाज तुम्हाला मी इथे सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो लेट अस मूव टुवर्ड सम रिॲक्शन्स ऑफ नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स विथ बेसेस. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स म्हणजेच नॉन मेटल्स तुम्हाला आधी माहिती आहेत, कार्बन आहे, सल्फर आहे, हे सगळे आहेत ते नॉन मेटल्स आहेत, होय की नाही. मग त्यांची जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते तेव्हा त्या नॉन मेटलचे ऑक्साइड्स, दॅट इज नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स हे फॉर्म होतात. आता हे नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स त्यांची परत बेसेससोबत रिॲक्शन कशी होते ते आपण बघूयात. आता इथे आपण एक पहिलं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेलं आहे. आता इथे आपण पहिल्यांदा एक सेंटेन्स लिहू शकतो विच इज रिलेटेड टू दिस नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलंच की दीज नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ॲसिडिक इन नेचर. मग त्यांना ॲसिडिक नेचरचं का म्हटलं तर दीज रिॲक्ट विथ bases to form salt and water. जसं मेटल ऑक्साइड्स जे आहेत त्यांची ॲसिडसोबत रिॲक्शन होऊन न्यूट्रलायझेशन रिॲक्शनची सिमिलॅरिटी दाखवणारी रिॲक्शन होते आणि त्याच्यानुसार आपण नॉन मेटॅलिक ऑक्साइड्सना बेसिक नेचरचे ठरवलेलं होतं. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स बेससोबत रिॲक्ट करतात तर तिथे देखील न्यूट्रलायझेशन रिॲक्शनची सिमिलॅरिटी दाखवणारी रिॲक्शन फॉर्म होते की ज्याच्यातले प्रॉडक्ट्स जे असतात ते सॉल्ट आणि वॉटर असतात. आणि म्हणून नॉन मेटॅलिक ऑक्साइड जे आहेत ते बेसिक नेचरचे आहेत असं आपण कन्क्लूड करू शकतो. रिॲक्शन बघूयात आपण, त्याच्यावरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज CO2, कार्बन हा नॉन मेटल आहे, CO2 हे त्या कार्बनचं नॉन मेटॅलिक ऑक्साइड आहे. आता ह्याची जेव्हा बेससोबत, बेस कसा ओळखायचा तर शेवटी OH मायनस हे असतात किंवा OH जिथे शेवटी लिहिलेलं असतं तो बेस असतो. सो हा CO2 जेव्हा NaOH आपण एक्झाम्पल घेऊयात, या बेससोबत रिॲक्ट करतो तेव्हा आता सॉल्ट तयार होणार आहे आणि वॉटर. मग आता ही रिॲक्शन देखील तयार करायची आपल्याला. याच्यामध्ये जे सॉल्ट तयार होतं ते असतं Na2CO3 आणि वॉटर. आता Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट हे त्याचं सॉल्ट झालं. ह्या सॉल्टचं नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट. आता इथं ज्या रिॲक्शन्स आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. इथे OH आणि इथे Na आणि प्लस इथं OH मायनस आहे, हे दोन्ही सेपरेट झालेले आहेत. ह्या NaOH मधले हायड्रोजनचं किंवा हायड्रॉक्साईड जो आयन आहे त्याच्यापासून इथे वॉटर तर तयार झाला, बट आता इथे सॉल्ट तयार होताना मात्र जो आत्तापर्यंत आपण रेग्युलर पॅटर्न बघत आलो की ह्याचे पॉझिटिव्ह ह्याचं निगेटिव्ह सेपरेट करून आपण आयन एक्सचेंज केले, तो पॅटर्न इथे ॲप्लिकेबल होत नाही. सो इथे मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की सोडियम आणि सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यापासून सोडियम कार्बोनेट हा सॉल्ट तयार झाला आणि वॉटर तयार होतं. त्यानंतर दुसरे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. CO2च हा नॉन मेटॅलिक ऑक्साईड घेतला आहे आणि त्याची KOH या बेससोबत रिॲक्शन तयार केलेली आहे.
आता CO2 ह्या बेसची KOH, CO2 ह्या मेटॅलिक ऑक्साईडची KOH ह्या बेससोबत रिॲक्शन झाल्यानंतर परत सॉल्ट आणि वॉटर हे दोनच बाय प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार आहेत. मग इथे मिळणारं सॉल्ट कुठला आहे, तर जसा इथे CO3 म्हणजे Na2CO3 मिळाला आहे की नाही, तसा इथे K2CO3 हा सॉल्ट मिळणार आहे, दॅट इज पोटॅशियम कार्बोनेट. आणि अर्थातच दुसरा बाय प्रॉडक्ट आहे तो वॉटर आहे. मग ह्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता, इथे Na2CO3 आणि इथे K2CO3. आलं लक्षात? सो हे झाली कार्बन डायऑक्साईडची पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड सोबतची रिॲक्शन. याच्यावरून बघा, जसं आपण न्यूट्रलायझेशनमध्ये म्हणतो की ॲसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर, ही आपली न्यूट्रलायझेशन रेग्युलर रिॲक्शन आहे. इथे बेस, सॉल्ट, वॉटर हे सगळे इथे आहेत, बरोबर. राहिला ॲसिडच्या जागी आला आपला CO2 आणि ह्या पद्धतीनं आपण CO2ला कोरिलेट करू शकतो विथ ॲसिड. आणि म्हणून नॉन मेटॅलिक ऑक्साईड्स जे असतात ते ॲसिडिक नेचरचे असतात असं आपण इथे कन्क्लूड करू शकतो. ओके, आलं लक्षात? आता हे आपण दोन इन्फॉर्मेशन बघितलं की मेटल ऑक्साईड्स बेसिक नेचरचे आहेत की जे फक्त ॲसिडसोबत रिॲक्ट करतात, नॉन मेटल ऑक्साईड्स ॲसिडिक नेचरचे आहेत की जे फक्त बेसिससोबत रिॲक्ट करतात. पण जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो, तसा इथे देखील या बिहेवियरला देखील दोन ऑक्साईड्सचा अपवाद आहे. त्या स्पेसिफिक ऑक्साईड्सना एक स्पेसिफिक असा वर्ड आहे आणि तो आहे ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे अर्धवट आणि ही तुम्हाला शोधायला सांगितली आहे. पण आणि हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे 9th आणि 10th आणि इवन सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी. आणि म्हणून ॲम्फोटेरिक ऑक्साईड असा वेगळा पॉईंट मी इथे देऊन तुम्हाला हा पार्ट एक्सप्लेन करणार आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय आहे तुम्हीच सांगा, त्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साईडची रिॲक्शन तुम्हीच सांगा, शोधा, असा प्रश्न सांगितला आहे. पण तो देखील पार्ट मी तुमच्यासाठी इथं इझी करून देते आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नियमाला अपवाद असतो, तसं दोन ऑक्साईड्स असे आहेत की ह्या नियमाला ते अपवाद आहेत. म्हणजेच ते ॲसिड आणि बेस ह्या दोन्हीसोबत रिॲक्ट करतात. असे दोन ऑक्साईड्स आहेत, ते आहेत मेटॅलिक ऑक्साईड्स. कोणत्या मेटलचे ऑक्साईड्स, तर ॲल्युमिनियम आणि झिंक ह्या दोन मेटलचे ऑक्साईड्स आहेत. आता मेटल ऑक्साईड्स आहेत म्हणजे अर्थात ते बेसिक नेचरचे असले पाहिजेत की जे फक्त ॲसिडसोबत रिॲक्ट करणार आहेत. पण हे दोन मेटल ऑक्साईड्स हे ॲसिडसोबत ॲज वेल ॲज बेससोबत देखील रिॲक्ट करतात आणि म्हणून या ऑक्साईड्सना ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स म्हणतात. सो आपण ॲम्फोटेरिक ऑक्साईड सपोज तुम्हाला डिफाईन करायला विचारलं किंवा व्हॉट आर ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार, दीज आर द ऑक्साईड्स विच रिॲक्ट विथ ॲसिड अँड बेस. दोन्ही बरोबर जे ऑक्साईड्स रिॲक्ट होतात त्यांना म्हणायचं ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स. तुम्ही याच्या पुढे देखील ॲड करू शकता टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर वगैरे वगैरे. बट इथंपर्यंत एवढी इन्फॉर्मेशन जरी तुम्ही सांगितली तरी ती सफिशियंट आहे. आता आपण हे दोन्ही ऑक्साईड्स ॲम्फोटेरिक का आहेत ते देखील मी तुम्हाला रिॲक्शन दाखवून एक्सप्लेन करते. आपण सगळ्यात आधी घेऊयात झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड हे ॲम्फोटेरिक का आहे, म्हणजेच ते ॲसिडसोबत आणि बेससोबत कशा पद्धतीनं रिॲक्ट करतं, काय त्याच्या रिॲक्शन्स असतात ते देखील आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा ह्या झिंक ऑक्साईडची रिॲक्शन बघू आपण विथ NaOH. झिंक ऑक्साईड प्लस NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो आहे सोडियम झिंकेट Na2ZnO2. थोडासा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाईल. बघा इथे Na2ZnO2 हा सोडियम झिंकेट आणि प्लस वॉटर, हा सॉल्ट आहे आणि हे वॉटर आहे.
आता इथे रिॲक्शन बॅलन्स आहे का बघायचं. इथे 2 Na दिसत आहेत आणि इथे एकच Na आहे. Zn 1 आहे, इथे 1 आहे. इथे O 2 आहेत, इथे 3 आहेत. H 2 आहेत, इथे H 1 आहे. आणि म्हणून मी इथे रिॲक्शन बॅलन्स करताना 2 NaOH आधी करून बघूयात. आता काय काय चेंज झाला बघा. Na इथे 2 झाले, इथे 2 आहेत. O इथे 2 आणि एक इथे 3 झाला, इथे 2 आणि एक इथे 3 झाला. H इथे 2 आहेत, इथे H 2 आहेत. सो आपली रिॲक्शन बॅलन्स झाली. आता जसं ह्या झिंक ऑक्साईडची NaOH सोबत रिॲक्शन होते तशीच त्याची ॲसिडसोबत देखील रिॲक्शन होते. आपण HCl या ॲसिडसोबत त्याची होणारी रिॲक्शन बघूयात. आता इथे आयन्स एक्सचेंज आपण दाखवू शकतो. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा झिंक या क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो आणि झिंक क्लोराईड हा सॉल्ट तयार होतो आणि वॉटर. याचं नाव सोडियम झिंकेट. मी ॲक्च्युली नाव खाली लिहितात, मी इथे वरती आत्ता लिहून दाखवते तुम्हाला. हां, ह्याचं नाव आहे सोडियम झिंकेट आणि झिंक क्लोराईड तर तुम्हाला माहितीच आहे. जसं ह्या झिंक ऑक्साईडची ॲसिड आणि बेस या दोघांसोबत रिॲक्शन झाली म्हणून त्याला आपण ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हटलं. तसंच आपला जो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे Al2O3 याची देखील अशा प्रकारे ॲसिड आणि बेससोबत आपल्याला रिॲक्शन दाखवायची आहे. ही रिॲक्शन मांडायला तुम्हाला सोपी आहे. हे फक्त नाव तुम्हाला लक्षात ठेवून ह्याचा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवावा लागेल. Na2ZnO2 Na2ZnO2 असं थोडंसं 2-3 वेळा तुम्ही रिकॉल केलं की तुम्हाला ह्या सोडियम झिंकेटचा फॉर्म्युला लक्षात राहील आणि वॉटर तर बाय डिफॉल्ट आहेच. आता आपण बघूयात ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या कशा रिॲक्शन होतात विथ NaOH अँड HCl. ॲल्युमिनियम ऑक्साईड त्याचा फॉर्म्युला आहे Al2O3 प्लस NaOH सोबतची रिॲक्शन आधी बघूयात आपण. इथे देखील सॉल्ट आणि वॉटर तयार होणार आहेत. कुठलं सॉल्ट तयार होतं इथे बघूयात आपण. इथे तयार होता NaAlO2 दॅट इज सोडियम ॲल्युमिनेट. हा सॉल्ट इथे तयार होतो. ह्याचं नाव मी इथे लिहीन सोडियम ॲल्युमिनेट आणि प्लस वॉटर आहे. हा नेहमीचा आपला प्रोडक्ट. आता परत नंबर ऑफ ॲटम्स दोन्हीकडे सेम आहेत का बघा. इथे Al2 आहेत, इथे 1 आहे. O इथे 3 आणि एक इथे 4 आहेत, इथे 3 आहेत. Na 1 आहे, इथं 1 आहे, इथे H आहे, इथं 2 आहेत. सो अगेन आय हॅव टू बॅलन्स इट. जिथे कमी आहे तिथला नंबर आपण वाढवायचा. म्हणून इथे मी सपोज 2 NaOH करून बघूयात आधी. Na इथे 2 झाले, इथे Na 1 आहे. सो इथं परत इनबॅलन्स झाला, मी इथे 2 केलं. आता बघा बॅलन्स होतो का. इथे 2 Na, इथे 2 Na. Al2 आहे, इथे 2 × Na × Al × O2 असल्यामुळं इथे देखील Al × 2 म्हणजे Alचे 2 ॲटम झाले. ऑक्सिजनचे इथे 4 ॲटम झाले. 2 × 2 4 आणि इथे 1 5. मग आता इथे काय आहे बघा, इथे 3 आहेत इंटू हे 2 आहेत म्हणजे 5 झाले. सो आपलं इक्वेशन हे बॅलन्स्ड झालं. हे पहिली रिॲक्शन झाली ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. आता या ॲल्युमिनियम ऑक्साईडची दुसरी एक रिॲक्शन आपण बघूयात HCl सोबत कशी होते. सो परत Al2O3 प्लस HCl मी लिहिलं दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग जसा इथं झिंक क्लोराईड झाला आहे तसा इथे ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होईल आणि वॉटर तयार होणार आहे. सो मी इथे प्रॉडक्ट साईडला लिहिलं ॲल्युमिनियम क्लोराईड. ह्याचं सॉल्ट सोपं आहे, ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला जे लक्षात ठेवायला लागणार आहेत ते फक्त हे 2 फॉर्म्युले सोडियम झिंकेटचा आणि सोडियम ॲल्युमिनेटचा. झिंक क्लोराईड आणि ॲल्युमिनियम क्लोराईड यांचे फॉर्म्युले सोपे आहेत. सो इथे अगेन H2O. नंबर ऑफ ॲटम्स इक्वल आहेत का बघा. कुठलीही केमिकल रिॲक्शन अशी पाठ करायची नाही आहे. जसं मी आत्ता एक्सप्लेन करते आहे की नाही, आधी रिॲक्टंट लिहिले, मग प्रोडक्ट लिहिले, मग आपण इक्वेशन बॅलन्स करून घेतलं, तशाच पद्धतीनं करा. कारण काय होतं सांगते, जेव्हा तुम्ही ही रिॲक्शन समजा ही लिहिली
आणि इथे 2NaOH तुम्ही लिहायचंच विसरलात, पाठ करताना 2NaOH विसरलातच, तर हे सगळं जरी तुम्ही लिहिलं असलं आणि इथे 2N हा नंबर जर लिहायचा राहिला तर तुम्हाला इथं 0 मार्क्स मिळतात. आणि म्हणून कुठलीच केमिकल रिॲक्शन पाठ नाही करायची. रिॲक्टंट्स, प्रोडक्ट्स हे लक्षात ठेवायचे, नावं लक्षात ठेवायची, फॉर्म्युली हे सोपे सोपे आहेत, जी अवघड आहेत तीच तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत, बाकी तर हे सोपंच आहे. ह्या पद्धतीनंच रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता हा झाला बघा नंबर ऑफ ॲटम्स. इथे Al2 आहेत, इथे 1 आहे, सो मी इथे 2 हा कोइफिशियंट लिहिला. आणि आता काय झालं बघा, इथे 2 झाले, Cl इथे 3 × 2 म्हणजे 6 झाले, इथं क्लोरीन एकच आहे म्हणून मी इथे लिहीन 6HCl. आता इथे 6HCl, क्लोरीन 6 झाले, हायड्रोजन पण 6 झाले, सो इथे हायड्रोजन 2 आहेत म्हणून मी ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं समजा. मग आता इथं 3 × 2 = 6 झाले, ऑक्सिजन 3 झाले, इथं ऑक्सिजन 3 आहेत, सो आता आपलं इक्वेशन बॅलन्स झालं. Al 2 इथे 2, O इथे 3 इथे 3, H 6 इथे H 3 × 2 = 6, क्लोरीन 6 इथे 3 × 2 = 6, सो आपलं इक्वेशन बॅलन्स झालं. ह्याचं नाव आहे ॲल्युमिनियम क्लोराईड. सो इथे ह्या पद्धतीनं तुम्हाला ह्या दोन्हीही रिॲक्शन ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या, झिंक ऑक्साईडच्या ह्या विचारल्या जाऊ शकतात. फिल इन द ब्लँकसारखे किंवा ॲम्फोटेरिक ऑक्साईड्सवरती नोट विचारली जाऊ शकते किंवा एक्सप्लेन द रिॲक्शन ऑफ झिंक ऑक्साईड विथ NaOH. झिंक ऑक्साईडची रिॲक्शन HCl सोबत. झिंक आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हटलं की ॲसिड आणि बेस ह्या दोन्ही सोबतच्या रिॲक्शन्स त्याच्या आहेत, हे डोक्यातच ठेवा. हे 2 अपवाद आहेत की नाही, मग ते अपवाद तरी ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेतच. एक्सरसाइजवरती ह्याच्याशी रिलेटेड नंतर काही क्वेश्चन्स आहेत सेपरेटली की ह्याच्याबरोबर रिॲक्शन झाली की काय होतं, काय प्रॉडक्ट मिळतं, ते आपण एक्सरसाइज डिस्कशनच्या वेळेला घेणारच आहोत. बट आजच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं की नॉन मेटॅलिक ऑक्साईड्सना ॲसिडिक ऑक्साईड का म्हणतो, त्याच्या स्पेसिफिक ह्या रिॲक्शन्स ज्या आहेत, त्या रिॲक्शन्सपासून मिळणारे प्रोडक्ट्स जे आहेत, ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय आणि त्याची हे एक्झाम्पल्स अलॉंग विथ रिॲक्शन्स तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. थोडीशी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनं तुम्हाला हे आपोआप कळत जाईलच. ओके, सो होपफुली तुम्हाला हे लेक्चर युजफुल ठरेल. काही अडचण आली तर तुम्ही नक्की विचारा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.